यांच्या ठिकाणी सन्मान होते मुख्य व्यासपीठावरती. त्या मोटरसायकल प्लीज आपण बाहेर घ्या. फायनलची मॅच आहे. 1-2 धाबेसाठी या ठिकाणी एखाद्या टीमचं नुकसान होईल. सकाळपासून ते खेळाडूंनी मित्रांनो मेहनत घेतली. आपल्या प्रेक्षकांची साथ ती त्यांना हवी आहे. प्रेक्षक वैभव वर्गांच्या ज्या मोटरसायकल आहेत प्लीज आपण सीमारेषेच्या बाहेर घ्या. सचिन बेलकर यांचा सन्मान होते. विनोद शेलार हे सन्मान करतील. मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू. इथे मात्र वाईड चेंडू अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त दाबील सिंगलचं इथे मात्र खातं ओपन झालंय. बॅटर आपण पाहतोय किरण आणि सुजित. आपण पाहतोय वैभवच्या माध्यमातून इथे मात्र गोलंदाजी सादर केली जाते. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे एक सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून एफर्ट दिलाय. चांगली कामगिरी, चांगल्या पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहू शकाल. नक्कीच या ठिकाणी वैभव मात्र याच्यावरती अटॅक समोरच्या दिशेला लॉंग ऑनच्या डोक्यावर. आतमध्ये अटॅकिंग क्रिकेट बॅटिंग सुरू आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. डॉट चेंडू 8 डाबा आल्या. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं गेलं. चेंडू झाले ते आतापर्यंत 3. स्पर्धा इथे मात्र मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. श्री दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडी मेडाची श्री दत्त चषक 2024 पर्व पहिला स्वागत आहे. एक्सलेंट बॉलिंग पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येतोय. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आल्यात ते मात्र 9 धावा. चांगली कामगिरी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळच्या अनिलजी रांजणे, ज्ञानदेवजी धुंदळे, नामदेवजी धुंदळे यांना विनंती करतो या आपण आणि योगेशजी धुंदळे तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर कालच्या इथे मात्र 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती आपण पाहतोय. आणि काल जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा चालू झाली. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते, बर्वे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. ग्रामस्थ देखील उपस्थित होते आणि या स्पर्धेचा सुख सोहळा काल आपण पाहिला. शेवट या ठिकाणी आपण या ठिकाणी मेगा फायनल मध्ये पाहतोय. इथे मात्र कॅचची संधी आणि ती मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. मेगा फायनल मध्ये काय सांगाल? सिंगल इथे मात्र आले. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच, विन द मॅच, ले लो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच असं म्हटलं जातं. कॅच ड्रॉप केलाय. कॅच ड्रॉप केला होता भारताच्या रोहित शर्माचा. तिसरा परिणाम 4 या धावसंख्येवरती 264 धावा ठोकल्या होत्या भारताच्या रोहित शर्मानं. एक सिंगल संधी गमावल्या. सिंगलच्या माध्यमातून धावा येतील त्या मात्र 13 धावा. 13 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटची झुंज, क्रिकेटची लढत, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभमेळा. श्री दत्त चषक 2024 सीझन 1 आगतम स्वागतम सुस्वागतम मोस्ट वेलकम. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनोज मात्र दुसरा षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज आहे. समोर मात्र ज्याने मागच्या मॅच मध्ये एक घणाघाती सुरुवात केली होती तो किरण शेलाटकर मात्र फलंदाजी करतोय. फटका चांगला आहे. इथे मात्र काय घडतंय? कॅच विन द मॅच म्हटलं जातं. कॅच पकडला जातोय. फलंदाज किरण शेलाटकर याचा खेळ देखील संपला जातोय. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. वाजव 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 वाजव. थँक्यू डीजे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूला उडवला, क्षेत्ररक्षक येईल
आणखीन एक विकेट देऊन जाईल लेपटाला. इथे मात्र मॅच मध्ये रंगतदार मॅच आपण पाहतोय. थँक्यू डीजे. आपण पाहतोय विकेट मात्र गेली आहे. एक गोष्ट गोलंदाजी सांगून जाईल. मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में, मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में, गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद में. एन्जॉय करतोय. आणखीन एक विकेट मिळवली आहे. दमखम दाखवलाय मनोज आहे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. काय घडेल विकेट हॅट्रिक निश्चितच. इथे मात्र चांगला खेळ, चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. दमखम दावेदारी. कुणाच्या नशिबाला हसू नये. नशीब कुणी विकत घेत नाही. वेळेचं नेहमी भान ठेवावे. वाईट वेळ सांगून येत नाही. बुद्धी किती तल्लक असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही. बिरबल बुद्धिवान होता तरी तो राजा होऊ शकला नाही. इथे मात्र विकेट हॅट्रिकच्या पद्धतीने काय गोलंदाजी, काय नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक केलं जातंय. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत केलं जातंय. या गोलंदाजी जर गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार या गोलंदाजाची टाळ्या होत्या. कारण की मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे आणि मेगा फायनल मध्ये हा विक्रम देखील त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच गोलंदाज आपण पाहतोय मनोज याची कामगिरी या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण साक्षात पाहायला मिळते. त्याच्या हॅट्रिक वरती होता आणि विकेट देखील. सचिन बेलकर साहेबांकडून गोलंदाजासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. नक्कीच वैभव मनोज मात्र पुन्हा एकदा निघाला. इथे मात्र सांभाळून खेळ आहे. तिथे मात्र ढकलून तिथे हलक्या हाताने चेंडूला ग्लास केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा धावपलकावरती ऍड केल्या जातील. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. त्या मात्र दुसरं षटक चालू असताना 15 या अंकावरती. 3 डान्स षटक क्रमांक 2. चेंडू झाले 4. विकेट हॅट्रिक मिळवली. चांगली कामगिरी केली आहे. एफर्ट देतोय, कामगिरी करतोय. इथे चांगली दमखम गोलंदाजाची छाप इथे पडली आहे. मिसफिल्ड सिंगल, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. बॅटर्सला एवढंच सांगून जाईल फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते. त्याच्यासाठी खांदा हा निष्ठावंत लागतो आणि शिकारी जातीवंत लागतो. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते. हिमतीने हारा परंतु हिम्मत हारू नका. हिम्मत असेल तर किंमत मिळेल. इथून पुढे गोलंदाजांवरती तुटून पडा. नक्कीच या ठिकाणी मनोज मात्र आपली चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. सूर्यकांत मात्र या ठिकाणी शांत खेळी करताना पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर किरण शेलाटकर माघारी परतला. त्यानंतर थोडासा दबाव आलाय निजरे संघावरती. इथे मात्र थांबून चालणार नाहीये कारण की स्पर्धा आहे अभिमानाची, सन्मानाची. या ट्रॉफीसाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र चांगला फटका आहे. समालोचन कक्षेला दिलेली मानवंदना येतो या ठिकाणी. स्वागत आहे फलंदाजाचं आणि या ठिकाणी आपण पाहतोय सूर्यकांत त्याच्या बॅटिंगमधून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या आली ती मात्र 24, 21 धावा, 21 रन्स. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. थँक्यू डीजे. श्री दत्त चषक इथे मात्र आपण पाहतोय.
विश्वचषकाच्या 3 अंतिम लढतीमध्ये त्यांनी पंचांची भूमिका पार पाडली. इथे मात्र संधी लाभते का पाहायचंय काय घडतंय. इथे मात्र धाबा येतील किती पंच दर्शवतील. धावबाद होईल फक्त एक धावसंख्या झाली ती मात्र आपण जर पाहिलं तर 28 धावा. चांगली कामगिरी एफ दिलाय चांगला इथे मात्र प्रयत्न सुरू आहे आणि चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ध्येयप्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास करतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. तुम्हाला कामगिरी करायची आहे, तुम्हाला इतिहास रचायचा आहे, तुम्हाला संघर्ष करायचा आहे, तुम्हाला फाईट करायची आहे, तुम्हाला लढायचंय अस्तित्वासाठी, तुमच्या संघासाठी, तुमच्या गावासाठी. इथे खेळायचंय आपल्या स्वतःसाठी, प्रेक्षक मायबाप वर्गासाठी. इथून पुढे आत्ताच याच क्षणाला फायर करण्याचा प्रयत्न फायर केलाय. आणखीन मासा गळाला अडकलाय. इथे प्रयत्न मात्र फसलेत आणि तिथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन पाहायला मिळतं. बॅक टू पोल आपण पाहिलं तर फलंदाज रणजित देखील आल्या पावली माघारी परत या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी मुंबई मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष शशिकांत शेलार साहेब आणि त्यांची सर्व सहकारी यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. मनाच्या अंतकरणापासून आपलं स्वागत. नामदेवजी धुंदळे साहेब यांना देखील विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती. चर्चा सुरू आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडू बॅलन्स आहेत. इथे चांगली कामगिरी करावी लागेल, चांगल्या पद्धतीचा एफर्ट द्यावा लागेल. ही मात्र चांगले कामगिरी तुम्हाला करावी लागेल. जो सफर की शुरुआत करते मंजिल भी पा लेते, बस एक बार चलने का होता रखना. आपली माणसं सन्मान्य मंडळाचे अध्यक्ष शेलार साहेबांचं शुभ आगमन झाले. त्यांचे सहकारी नामदेवजी धुंदळे यांचं देखील स्वागत आहे. लेग बाय चेक सिंगल धावेल आणि धाव फलकावरती धावा आले ते मात्र 29 धावा 29 रन्स. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अगदी फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या ट्रॉफीसाठी अट्टहास चालू आहे. या ठिकाणी शेवट कोणता संघ या ठिकाणी जिंकणार आणि या सुवर्ण ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोरणार. इथे मात्र पहा फटका चांगला आहे. कॅच मात्र सुटलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडस चुकी करतोय आणि या चुकीचा भुर्दंड 2 धावांमध्ये नव्हे तर तिसरी धाव घेण्यासाठी आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिले गेली तर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 धावांवरती. 1 मिनिटामध्ये लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही संघांचं विनंती असेल निसरे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्या. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. कोण हसून गेला कोण फसून गेला हे महत्वाचं नाहीये. अनुभवाच्या शाळेत तुम्हाला वरच्या वर्गात कोण घेऊन गेला हे महत्वाचं आहे. इथं तुम्हाला फायनल मध्ये भिडायचं आहे, फायनल मध्ये संघर्ष करायचा आहे. साहेब फायनल मध्ये जर पाहिलं तर संघर्ष दोन्ही एंड करून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका दिशेला निजरे संघ तर दुसऱ्या दिशेला आपण या ठिकाणी बावळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय. धावा करायच्या आहेत त्या 18 चेंडू मध्ये 32 धावा. भावळे संघाला चला ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण पाठवायची आहे. फास्ट थोडसा विनंती असेल आपल्याला. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी नक्कीच 19 फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती आहे. ती मी सांगेन की सर्वांनी अगदी थाटामाटात या ठिकाणी साजरी करायची आहे. औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज चढवून त्याला शिवाजी राजा बनला होता. जिंकून देखील मुंबई
आमचा धर्म हिंदू, आमची जात मराठा, आमचं तीर्थस्थळ शिवनेरी, आमचा सण शिवजयंती, आमचं शिक्षण शिवचरित्र, आमचा रंग भगवा, आमची ओळख जय शिवराय, आमचा रुबाब महाराजांचा इतिहास, आमची आन भगवा वादळ, आमची शान, जिथं गाव तिथं फक्त महाराजांचंच नाव. पहिला चेंडू, सेकंड इनिंग, आपलातून फटका, ओहो उडवलाय, धाडलाय, वाघाची दाढ, फोडला पाड, मिळतील त्या मात्र धावा 4. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र पहा वाघाने धाड फोडली आहे. चौकाराने स्वागत केलंय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सूर्य. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. संघाकडून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे मात्र पहा डिक्लेअर स्वरूपात चेंडू मात्र गेलाय. इथे मात्र सुंदर गोलंदाजी करत असताना सूर्यकांत मात्र या ठिकाणी टॅलेंट दाखवतोय. टी फॉर टॅक या ठिकाणी जशास तसं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एका दिशेला हल्ला चढवताना पाहायला मिळतोय फलंदाज, तर दुसऱ्या दिशेला गोलंदाज देखील तितकाच ताकदीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एफर्ट दिलाय चेंडूमध्ये, ट्रॅव्हल डिक्लेअर झोन मध्ये चांगली कामगिरी इथे मात्र आपण पाहतोय. एफर्ट दिलाय, चांगला खेळ इथे मात्र करावा लागेल. चांगली क्रिकेटची इथे मात्र टेक्निक तत्व तुम्हाला दाखवावे लागतील, प्रयत्न तुम्हाला आजमावे लागतील. पावसाचा गारामी, सह्याद्रीचा वारामी, शीतलतेचा चंद्रमी, मराठ्यांचा मर्दमी, उफलता लावामी, सह्याद्रीचा छावमी, मावळ्यांचे रक्तमी, शिवबांचा भक्तमी, येथील या चेंडूवरती दमदार, मॅग्निफिसेंट, बिग 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 बिग, लॉंग 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 लॉंग, हाय हाय हाय, स्मॅश इट, सुपर सिक्स. थैंक यू सो मच. 13 का फुल 17 का माला, झुकेगा नहीं साला, ठोक दिया ना बाला. षटकार 6 इथे पाहायला मिळतो. षटकार आपण पाहतो अगदी रंगात फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर पुढचा चेंडू आता मात्र मिस झालाय. इथे मात्र अगदी ऑस्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. सूर्यकांत यांनी हेरला. फलंदाजच्या रेंज मध्ये फलंदाजी करतोय, तिथे कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजी हेरला. आता मात्र वेगळी दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सफल झालाय परंतु अद्याप मॅच संपलेली नाहीये आणि वाईड चेंडू, अतिरिक्त धावफलकावरती धावा येतील त्या मात्र 13. रोज नव्याने प्रयत्न करत राहा. यशस्वी होण्यासाठी जिद्दच महत्वाची असते. ही जिद्दच तुम्हाला विजयाकडे घेऊन जाईल. प्रवास सुखकर होईल. नीट तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथेच थेट आणि परफेक्ट क्रिकेट करावा लागेल. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 14 धावा, 14 रन्स. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. धाबा झाले ते मात्र 14 धाबा. एफर्ट द्यावा लागेल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18. बरोबर का? 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मॅच अद्याप 50-50. एक गोष्ट नक्कीच सांगेल, भिंतीवर लावलेल्या घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत नसते. त्यासाठी सकाळी सूर्योदया आधी उठून कष्टाची दौड करावी लागते. कष्ट करावं लागेल गोलंदाजाला, कष्ट करावं लागेल फलंदाजाला आणि शेवटी कामाला येईल ते भाग्य. या ठिकाणी पाहतोय किरण शिलटकर गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू अगदी चांगला सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. संघाच्या विजयासाठी कधी लढावं लागतं तर कधी मित्रांनो झगडावं लागतं, कारण सुंदर
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रामध्ये बदकावर बसून त्याचा फोटो आला तेव्हा क्रिकेटमध्ये डाकी संकल्पना उदयाला आली. कामगिरी करा आपल्या संघासाठी, जबाबदारी घ्या आपल्या संघासाठी, नेतृत्व करा आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. हा ध्यास, हा प्यास, हा जीवन प्रवास, हा श्वास मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा. सिंगल वरती भर दिली, सिंगल येईल धावफलकावरती. एक सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाबा झाले ते मात्र 15 धाबा, 15 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगली कामगिरी. आयुष्यात संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा, तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार आहे. इथे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. धावा झाले ते मात्र 17 धावा झाला तरी इथे मात्र खतरा कोणत्या संघाला मिळेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पाहतोय किरण शेलाटकर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना धावसंख्या हळूहळू पुढे जाते. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहू शकाल. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहायला मिळते. अगदी क्लास गोलंदाजी जर पाहिली तर किरण शेलाटकर देखील त्यांच्या पाठीमागे कित्येक वर्षाचा अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी मात्र या फायनल मध्ये आपल्याला टाकताना पाहायला मिळतात. इथे मात्र यॉर्करलेनचा चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हणून या ठिकाणी आपण पाहतो. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक त्याला दाद देत नाही आहेत. क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतोय आणि त्याचा मोबदला मात्र धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या येते धावफलकावरती 18 धावा, 18 रन्स हे द्यावा लागेल. चांगली कामगिरी, एक विकेटचं पतन. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं. धावा झालं ते मात्र 18. आता मात्र 6 चेंडू, 14 धाब्यांची गरज. अंधार होईल, टीम मीटिंग नकोय. एफर्ट दिलाय, चांगली कामगिरी, चांगली दमखम. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 18 धाब्यांची. एफर्ट दिलाय 14 धाब्यांची, 6 चेंडू, 14चं समीकरण. कोण जिंकेल, हु विल इन द मॅच, आय डोंट नो बट दिस अ बिग फाईट. मॅच कोण जिंकेल हे सांगू शकत नाही, परंतु क्रिकेटचाच विजय होईल. हे रणकंदन, हे द्वंद्व, हे क्रिकेटची झुंज, ही क्रिकेटची लढत, ही क्रिकेटची रणधुमाळी, हा क्रिकेटचा रणसंग्राम, ही क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभमेळा. श्री दत्त चषक 2024 2024 सीझन 1 स्वागत आहे. पहिला चेंडू काय घडते इथे मात्र संघर्ष सुरू आहे आणि अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू मैदानामध्ये रणसिंग फुंकले, दोन्ही बाजूला वार पलटवार, संघर्ष सुरू. ताकदीने लढावा लागेल, झुजावा लागेल. निवृत्ती सर. नक्कीच या ठिकाणी पहा टास्क बॉक्सकडे चेंडू आलाय. तिथे मात्र धावांची धाव केली जाते आणि शेवटच्या क्षणी रनआउट या ठिकाणी झालाय. मी म्हणेन या ठिकाणी अगदी निसरे संघ चांगली कामगिरी करत असताना सुरुवात तर झाली आहे. आता जोपर्यंत जिंकणार नाहीये तोपर्यंत आम्ही मात्र थांबणार नाही. आवश्यकता. ध्येय पूर्ण होईपर्यंत रस्ता कधी सोडू नका. स्वप्न मनाशी बाळगलेलं कधीच तुम्ही मोडू नका. येथील कठीण प्रसंग परंतु आपली जिद्द कधी सोडू नका आणि हार कधी मानू नका. लढत राहा, संघर्ष करत राहा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. चेंडूला उडवलंय, चेंडू येईल टन 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 4 चौकार. फटका अगदी चांगला आहे. इथे मात्र 2 चेंडू आणि धावा करायच्या आहेत, त्या मात्र 9 धावा. शक्य हे अशक्य होऊ शकतं कारण की इथे मात्र हे शक्य पूर्ण करायचं असेल तर फलंदाजाला मात्र इथे या ठिकाणी गोलंदाजावरती सर तुटून पडावं लागेल. गोलंदाज निघालाय पुढे.
हॅलो. नवी मुंबई नगरीत महासंग्राम क्रिकेट रंगला. नवी मुंबई नगरीत महासंग्राम क्रिकेट रंगला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. या ठिकाणी सन्मान्य राजेंद्रजी साप्ते साहेब यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून आपल्या या ठिकाणी सन्मान करतोय. विठ्ठलजी पवार यांच्या शुभासे या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. सन्मान्य डॉक्टर साहेब अमरजी लाखवडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो मुख्य व्यासपीठावरती. विलास बापू दिंडे विनंती करतो आपल्या शुभांश अमरजी लाखवडे उपसरपंच विलास बापू दिंडे